शिरूर तालुक्यातील कवठेमाई गावामध्ये घरगुती वादावरून मुलानं केला आपल्या वडिलांचा खून, आरोपी पोलिसांच्या ताब्यात। मुळा धरणामधून नदीपात्रामध्ये पाणी सोडणं थांबवल्यामुळे बंधारे पूर्णपणे कोरडे, नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली नाराजी व्यक्त। हरिओम कृषी विकास संस्थेचे अध्यक्ष तथा युवा जिल्हा प्रमुख दिलीप घुगे यांच्या पुढाकाराने सामूहिक विवाह सोहळ्याचं करण्यात आले आयोजन। सोहळ्यास आदित्य ठाकरे यांची असणारे उपस्थिती आणि मुंडवा मगरपट्टा सिटी प्रभाग क्रमांक 22 क या जागेसाठी मतदान सुरू, चुरशीची होणारे तिरंगी लढत। तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाइन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न। पुणे जिल्ह्यामधील शिरूर तालुक्यातील कवठेमाई या गावामध्ये वागदरे वस्तीवरती सख्या मुलानेच आपल्या वडिलांचा दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। घरगुती वादामधनं हा खून झालाय। वडील आपल्या आईला सतत मारत होते, या रागामधनं या मुलानं वडिलांची हत्या केली आहे। पुणे जिल्ह्यामधील शिरूर तालुक्यातील कवठेमाई या गावामध्ये येमाईदेवी मंदिराच्या रस्त्यावरती वागदरे वस्ती आहे। या वस्तीमध्ये दादाभाऊ भगवंता वागदरे आणि त्यांचं कुटुंब राहतं। दादाभाऊ हे किरकोळ कारणावरून आपली पत्नी लक्ष्मीबाई यांना नेहमी मारहाण करत असत आणि हे दादाभाऊ यांचा मुलगा सोमनाथ याला सहन होत नसे। अशी भांडणं वागदरे कुटुंबियांमध्ये वारंवार होत होती। परंतु बुधवारी रात्री जे भांडण झालं ते मोठ्या विकोपाला गेलं आणि याच रागाच्या भरामध्ये त्यांचा थोरला मुलगा सोमनाथ यानं अंगणामध्ये झोपलेल्या आपल्या वडिलांच्या डोक्यामध्ये दगड घालून आपल्या वडिलांची हत्या केली आहे। दरम्यान या प्रकरणी शिरूर पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवला आहे आणि आरोपी सोमनाथ याला अटक केली आहे। तर या घटनेचा आता पुढील पोलीस तपास सुरू आहे। शिरूर पोलीस स्टेशन अंतर्गत कवठेमाई वागदरे वस्ती येथे काल रात्री खुनाचा गुन्हा झालेला आहे। त्या अनुषंगाने गुन्हा दाखल केलेला आहे। फिर्यादी लक्ष्मीबाई दादाभाऊ वागदरे यांच्या फिर्यादीवरून त्यांच्याच मुलावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपी हा त्यांचा मुलगाच असल्याने त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे। किरकोळ वडील आईला मारत होते आणि नेहमी मारतात आणि त्याला पण नेहमी वाद करत असतात, या कारणावरून सदरचा गुन्हा घडलेला आहे। आरोपी ताब्यामध्ये आहेत आमच्या। आणि अरुण कुमार मोटेसह कॅमेरामॅन राजेश खराडे, C24 तास, शिरूर। पुण्यामधील दिवा पेजंट आयोजित दिवा वेस्ट इंडिया 2018च्या ट्रेनिंग सेशनच्या दुसऱ्या दिवशी सहभागी स्पर्धकांना बोटॉक्स उपचार पद्धतीची माहिती देण्यात आली आहे। या सेशनमध्ये कोठारी रॉयल ऑर्गॅनिक फूड्स यांच्याकडून सहभागी स्पर्धकांना आठवण भेट देखील देण्यात आली। पुण्यामधील दिवा पेजंटच्या अंजना मास्केरहांस आणि काल मास्केरहांस यांच्या पुढाकारामधून सुरू झालेल्या दिवा वेस्ट इंडिया 2018च्या ट्रेनिंग सेशनच्या दुसऱ्या दिवशी बोटॉक्स या कपाळावरती करण्यात येणाऱ्या उपचार पद्धतीची माहिती बोटॉक्स तज्ज्ञ डॉक्टर प्रिया पारिख यांनी करून दिली आहे। त्याला उत्तम प्रतिसाद देखील मिळाला आहे। तसेच प्रफुल्ल कोठारे यांच्या कोठारी रॉयल ऑर्गॅनिक फूड्स यांच्याकडून सहभागी स्पर्धकांना आठवण भेट देखील यावेळी देण्यात आली आहे। मी दिवा पेजंट्सकडून डॉक्टर अस्मिता पोद्दार, दिवा मिसेस वेस्ट इंडिया या पेजंटच्या फायनलिस्टमध्ये मी आहे आणि कालपासून आमचं इथे रॉयल ऑर्किडमध्ये ग्रूमिंग सेशन्स चालू आहेत आणि या ग्रूमिंग सेशन्समध्ये इतकं काही शिकायला मिळालं आणि इतके सुंदर हे ग्रूमिंग सेशन्स चालू आहेत आमचे की खूप मजा येते आहे, खूप छान वाटतं आहे। फॅशन, मेकअप, रॅम्पवॉक या सगळ्या गोष्टी खूप नवीन आहेत आमच्या सगळ्यांसाठीच आणि या इतक्या सुंदर रीतीने, इतक्या सहज रीतीने आम्हाला इथे शिकवल्या जात आहेत की खूपच छान वाटतं आहे। मला माझ्या सगळ्या मैत्रिणींबरोबर दिवा पेजंट्सच्या अंजना मॅडमला स्पेशल थँक्स म्हणायचे आहेत की आम्हाला सगळ्यांना ही अपॉर्च्युनिटी दिली। त्याच्याबरोबरच आमचे सगळे स्पॉन्सरर्स, डॉक्टर प्रियाचं आज लेक्चर झालं त्यांना पण मला थँक्स म्हणायचं आहे आणि सगळे ऑर्गनायझर्स, काल सर, पल्लवी मॅडम सगळ्यांनी खूप मदत केली आहे आणि सगळे खूप छान गाईड करतात। थँक्यू दिवा पेजंट, दिवा गर्ल्स रॉक। नमस्कार, मी डॉक्टर माधवी गोरे मुठाळ, नाशिकहून आहे। मी गायनेकोलॉजिस्ट आहे आणि आयुष्यात आजपर्यंत फक्त अभ्यास करणं आणि पेशंट तपासणं, ऑपरेशन करणं हेच केलं आणि एक मोमेंट आली की मला असं वाटलं की आय वॉन्ट टू एक्सप्लोअर मोर, मला स्वतःला अजून शोधायचं आहे
आणि डॉक्टर्स युजली खूप सिरियस टाईप वाटतात सगळ्यांना. तर नवीन शिकण्यासाठी म्हणून आणि स्वतःचा शोध घेण्यासाठी, सेल्फ एक्सप्लोरेशनसाठी मी इथे आले. मला इथे खूप नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या आणि मी फक्त जिंकण्यासाठी नाही आले, तर मी इथे नवीन फ्रेंड्स बनवण्यासाठी आले. बिकॉज आय लाईक मेकिंग फ्रेंड्स अँड आय लाईक टू लर्न न्यू थिंग्स अँड इम्प्रोवाइज माय सेल्फ. दिवा पेजंट्सचे जितके पण ऑर्गनायझर्स आहे, अंजना मॅम, काल सर, पल्लवी मॅम, श्रद्धा मॅम आणि माझे सगळे इथे छान छान झालेल्या सुंदर सुंदर मैत्रिणी आहेत, त्या सगळ्यांना मी थँक्यू म्हणते आणि आय वॉन्ट टू बी द विनर. मी लीना नंदी आणि मी दिवा मिसेस वेस्ट इंडिया 2018ची फायनलिस्ट आहे आणि इथे आमचे ग्रूमिंग सेशन्स सुरू आहे रॉयल ऑर्किडमध्ये. ग्रूमिंग सेशन्स खूप छान आहेत. लहानपणापासूनच असं माझं एक स्वप्न होतं की आपण ते क्राऊन घालावं आणि ते स्वप्न आता मला पूर्ण होताना दिसतं आहे. इथे सगळे बेस्ट ट्रेनर्स आहेत जे आम्हाला कसं चालायचं, स्माईल करायचं, स्टेजवर कॅरी कसं करायचं सगळं शिकवतात आहे. आणि आय एम थँकफुल टू दिवा पेजंट्स अँड अंजना मॅम अँड काल सर ज्यांनी आम्हाला ही अपॉर्च्युनिटी दिली आहे आणि हे स्टेज क्रिएट केलं आहे मॅरिड वुमन्ससाठी. नमस्ते, मैं मुंबई से हूँ. माय नेम इज़ नेहा और मैं इस पैजेंट में पार्टिसिपेट कर रही हूँ एंड मुझे तो बहुत फ़िलहाल अभी तक बहुत अच्छा एक्सपीरियंस हो रहा है. बहुत कुछ सीखने को मिल रहा है. थैंक्स टू दिवा पैजेंट्स एंड दिवा मिसेस इंडिया वेस्ट, काल सर, अंजना मैम, हमारे सारे मेंटर्स जो है, सब लोगों ने हमको इतना प्यार और इतना केयरिंग नेचर से हमें बहुत कुछ सिखाया गया है एंड वी आर वेरी वेरी एक्साइटेड फॉर द फिनाले. एंड आई वुड जस्ट से कि आप सब दिवा पैजेंट्स में आ जाओ एंड प्लीज़ डू कंटिन्यू, कीप अप द गुड वर्क. अमृता दुबे. मेरी जर्नी 2017 में शुरू हुई थी दीवा पेजेंट के साथ. मैंने मिसेस महाराष्ट्र 2017 के लिए पार्टिसिपेट करा था और उधर मैंने एक टाइटल जीता था मिसेस ग्लैमरस 2017. इसीलिए मैं इस जर्नी को और आगे ले जाना चाहती हूँ और आज मैं इसलिए यहाँ पर हूँ. मिसेस वेस्ट इंडिया 2018 में पार्टिसिपेट कर रही हूँ और मैं चाहती हूँ जो भी मेरे दर्शक हैं, जो भी ये लोग देख रहे हैं, उनके लिए एक सीख है या एक मतलब एक मैरिड वुमेन के लिए एक बहुत अच्छा प्लेटफॉर्म है कि वो अपने इस जर्नी को और आगे ले जा सकते हैं. क्योंकि ज़्यादातर यही होता है कि शादी के बाद हम लोग एक अपनी फैमिली में ही और अपने बच्चों में, परिवार में ही घुल मिल के रह जाते हैं. हम अपने बारे में कुछ नहीं सोचते हैं. लेकिन ये एक बहुत ही अच्छा प्लेटफॉर्म है दिवा पेजेंट का, जिसके थ्रू आप अपने सपनों को साकार कर सकते हैं और आगे जा सकते हैं. तो मेरी सारी गुड विशेज़ हैं सारे लोगों को. जो लोग ये सपने देखते हैं वो आगे बढ़े और इसमें प्रोत्साहित होकर आगे आए और आगे लेके जाए, अपनी ड्रीम्स को पूरा करें. अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. पारनेर तालुक्यातील जामगाव इथे कौटुंबिक वादामधनं पतीनं पत्नीवरती चाकून वार करून बंदुकीमधनं गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान जखमी पत्नीला नगरच्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलाय, तर आरोपी पतीला एसटी मधनं पारनेरच्या दिशेने जात असताना डिकसळ फाट्यावरती पकडण्यात आलाय, तर आरोपीनं गुन्ह्याची कबुली देखील दिली आहे. कौटुंबिक वादामधनं पतीनं पत्नीवरती चाकून वार करून बंदुकीमधनं गोळ्या झाडल्याची घटना पारनेर तालुक्यातील जामगाव इथे सकाळी 11:15 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. गंभीर जखमी झालेल्या त्यांच्या पत्नीवरती नगरच्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान पत्नीवरती हल्ला करून एसटी मधनं पारनेरच्या दिशेने जात असताना डिकसळ फाट्याजवळ एसटीला थांबवून पतीला पारनेर पोलीस ठाण्याचे हवालदार शेख यांनी पकडलाय. जामगावमधील युवक रमेश मेहरे यांनी आरोपीस पकडण्यास मदत केली आहे. या प्रकरणी आरोपी नवनाथ पोपट काळे याच्यावरती पारनेर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय. जामगाव येथील आरोपी नवनाथ काळे आणि त्याची पत्नी वैशाली यांच्यामध्ये अनेक दिवसांपासून कौटुंबिक वाद होते. हे वाद विकोपाला जाऊन त्यानं पत्नीवरती चाकून वार करत बंदुकीमधनं 2 गोळ्या झाडल्या. यामध्ये त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. प्रतिकार करणारी त्याची मुलगी यामध्ये जखमी झाली आहे. पत्नीच्या छातीमध्ये आणि पोटावरती चाकून वार झाल्यामुळे नगरमधील एका खासगी रुग्णालयामध्ये तिला दाखल करण्यात आलाय. अहमदनगर येथील फॉरेन्सिक टीम आणि नगर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, पारनेर पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे, उपनिरीक्षक घुगे, पोलीस कॉन्स्टेबल दिवटे शेख यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केलाय. पत्नी आणि मुलं ऐकत नाहीत, जेवायला देत नाहीत असा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू होता. या त्रासाला कंटाळून हल्ला केल्याची कबुली त्यानं पोलिसांना दिली आहे.
हल्ला केल्यानंतर पारनेरकडे जाणाऱ्या एसटी मध्ये बसून स्वतःहून पोलीस ठाण्यामध्ये हजर होण्यासाठी जात असताना डिकसळ फाट्याजवळ एसटी थांबवून पोलिसांनी त्याला अटक केली आहे। दरम्यान आरोपीनं गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली आहे। विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर। या ठिकाणी वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळा वर्तमानात बिनधास्त। आपल्या मुलांचं फ्युचर ब्राईट असावं असं प्रत्येक पालकाला वाटतं। उत्तम शिक्षण हा पालकांसाठी चिंतेचाच विषय, बट डोंट वरी, आता आपल्या मुलांच्या एक्सलंट एज्युकेशनसाठी धावपळ नको। राहुरी तालुक्यातील एकमेव CBSE मान्यता प्राप्त शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय म्हणजेच प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेचं श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज। शाळेची वैशिष्ट्ये: CBSE एफिलिएटेड स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, इयत्ता 10वीची 100% निकालाची परंपरा, डिजिटल क्लासरूम्स, पालक शिक्षक सुसंवादासाठी मोबाईल ॲप्स, सुसज्ज सर्व सुविधांनी युक्त संगणक कक्ष, स्वच्छ प्रशस्त आणि सुंदर इमारत, उच्च शिक्षित शिक्षक वृंद CBSEच्या नियमांनुसार, मर्यादित विद्यार्थी संख्येमुळे प्रत्येक विद्यार्थ्याकडे विशेष लक्ष, क्रॅश कोर्सेसची तयारी, कोणत्याही प्रकारची प्रवेश फी नाही, अत्यल्प फी आणि दर्जेदार शिक्षण, CCTV यंत्रणेसह वायफाय कॅम्पस, स्पोर्ट डेव्हलपमेंटसाठी विशेष भर, त्यासाठी प्रशस्त खेळाचं मैदान, आंतरराष्ट्रीय दर्जाचे बास्केटबॉल ग्राउंड, स्केटिंग विशेष प्रशिक्षकांसह, कराटे, किकबॉक्सिंग, लेझिम, झांज पथक, स्काउट गाईड उपलब्ध, हॉर्स रायडिंग अशा विविध प्रकारचे प्रशिक्षण उपलब्ध। प्रत्येक विद्यार्थ्याचे गुण ओळखून विशेष खेळाचे प्रशिक्षण इथं दिलं जातं। राष्ट्रीय पातळीवरती गोल्ड मेडल, सिल्वर मेडल प्राप्त विद्यार्थी, मुला-मुलींचे स्वतंत्र सर्व सुविधांनी युक्त वसतिगृह, सुसज्ज आणि सर्व सुविधांनी युक्त भोजनालय, मुलांना राहण्याची उत्तम सोय, ज्युनियर कॉलेजसाठी JEE, नीट, MSCET या महत्त्वपूर्ण परीक्षांची तयारी, अत्यल्प फी आणि दर्जेदार शिक्षण, उत्तम आणि आरोग्यदायी वातावरण, प्रशस्त विज्ञान प्रयोगशाळा विषयांनुसार उपलब्ध, मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्टडी रूम्स उपलब्ध, क्रॅश कोर्सेसची तयारी करण्यासाठी अनुभवी प्राध्यापक वर्ग। नगर जिल्ह्यामधील कानाकोपऱ्यामधनं विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी सुरक्षित बस सुविधा अटेंडंटसह उपलब्ध, 6 एकरचा भव्य कॅम्पस, पूर्णपणे डिजिटल शाळा म्हणजेच प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेचे श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज। शाळेचा पत्ता: श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, गणेगाव, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर। कॉन्टॅक्ट नंबर: ऑफिस 7219876294, प्रिन्सिपल 8308730444 and secretary 9689682123। शैक्षणिक वर्ष 2018-19 साठी KG ते इयत्ता 8वी आणि 11वी विज्ञानसाठी प्रवेश सुरू। मग विचार कसला करताय? आजच आपल्या पाल्याचे ॲडमिशन बुक करा। एक्सलंट एज्युकेशन, डेव्हलप युअर चिल्ड्रन्स ब्राईट फ्युचर।
धरणामधील पाण्यासाठी टेल टू हेड असा निर्णय असताना नेवासा तालुक्यातील बंधारे पूर्णपणे कोरडे राहिलेत, पण प्रत्यक्षात मात्र राहुरी तालुक्यातील बंधारे भरले आहेत आणि मुळा धरणामधून नदीपात्रामध्ये पाणी सोडणं थांबवल्यामुळे नेवाशामधील बंधारे कोरडे राहिलेत। परिणामी नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींवरती तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। मुळा धरणामधून नदीपात्रामध्ये 30 मार्च रोजी राहुरी तालुक्याचे आमदार शिवाजीराव कर्डिले तसेच नेवासा तालुक्याचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी मुळा धरणावरती जाऊन पाणी सोडण्याचं बटन दाबलं होतं। बंधारे भरले जातील आणि आपल्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल या आनंदामध्ये मुळा थडी परिसरामधील शेतकरी होता। परंतु टेल टू हेड असा नियम असताना तरीही प्रत्यक्षात राहुरी तालुक्यातील बंधारे भरले आहेत, मात्र नेवासा तालुक्यातील बंधारे पूर्णपणे कोरडे राहिलेत। मुळा धरणामधून नदीपात्रामध्ये सोमवारी 2 एप्रिलला सकाळी नदीमध्ये पाणी सोडणं थांबवण्यात आलं। त्यामुळे मुळा नदीपात्रामध्ये पाणी पडणं बंद झालं आणि त्यामुळे नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींवरती तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। टेल टू हेड असा सर्वत्र नियम असतानाही मुळा थडीचे बंधारे भरले गेले नाहीयेत। राहुरी तालुक्यातील 3ही बंधारे तुडुंब भरले आहेत, परंतु नेवासा तालुक्यातील मुळा थडीला वरदान असलेले मांजरी आणि वांजुळपोळी बंधाऱ्यामध्ये पाणी पोहोचलं नाहीये। याबाबत नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे। गेल्या 4 वर्षांपासून नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांवरती नेहमीच अन्याय होतोय, त्यामुळे लोकप्रतिनिधी हे शेतकऱ्यांना वेड्यात काढतायत अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केल्यात। रावसाहेब मारुती सुकणार, राहणार आंबळनेर, तालुका नेवासा। आमचे जवळ वडली बंधारी खेरडा शिरेगाव बंधारा भरला, मांजरी बंधाऱ्यात पाणी आलं होतं, वळणचा बंधारा भरलेची। आमचा राहुरी तालुक्यातली ती भरली, आमच्या नेवासा तालुक्यामधला बंधारा कोरडा फखरी। जनावर आमच्याकडे शेती बाडी, पाणी नाही, जनावरांना पाणी नाही आज प्यायला। मुरकुटे साहेबांनी आमची दिशाभूल केली, त्यांनी वडली बंधारी भरून घेतली। राहुरी तालुक्यातली आमची शिरेगाव बंधारा आणि आंबळनेर बंधारा तसं कोरडे ठुली मुळा धरणाची दिशाभूल केली त्यांनी आमची। तेव्हा आम्ही याच्या आम्हाला जनावर आहेत, शेती आहे, पाणी नाही प्यायला, इथं कोरडा फट बंधारा आहे आमच्यावाला। रामेश्वर विठ्ठल घावटे, शेतकरी आंबळनेर। गेल्या 5 दिवसापूर्वी राहुरी तालुका व नेवासा तालुक्यातील जे 5-6 बंधारे या मुळा धरण कार्यक्षेत्रामध्ये येतात, या ठिकाणी या बंधारे भरण्यासाठी मुळा धरणातून आपले नेवासा तालुक्याचे लोकप्रतिनिधी व राहुरी तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांनी दोघांनी जे पाणी सोडण्याचं आश्वासन आम्हाला दिलं होतं, अर्थात आम्हाला असं वाटतंय की आजपर्यंत तरी अंमळनेरच्या या बंधाऱ्यामध्ये पाण्याचा एक थेंबही पोहोचलेला नाही। 5 दिवस या ठिकाणी ओलांडून गेलेले आहेत। आम्हाला शेतकऱ्यांना या ठिकाणी आज पाण्याची तीव्र टंचाई भासू लागलेली आहे। या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा सर्वात मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। तरी आम्हाला आमदार साहेबांनी आमची फसवणूक केली काय असा आमचा हा मोठा प्रश्न आहे। आणि या ठिकाणी जनावरांचा पिण्याच्या पाण्याचा सगळ्यात मोठा प्रश्न आणि माणसाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या ठिकाणी सर्वात मोठा उपस्थित झालेला आहे। नेमकं लोकप्रतिनिधी आमची दिशाभूल करतात काय हे आमच्या लक्षात आलेलं नाही आहे। तर या ठिकाणी आम्हाला येत्या 2 दिवसामध्ये जर आमचा अंमळनेरचा बंधारा हा जर भरून दिला नाही तर या ठिकाणी आम्ही तीव्र आंदोलन छेडणार आहोत किंवा या ठिकाणी आम्ही आमच्या ग्रामपंचायत समोर आमरण उपोषणाचं या ठिकाणी आम्ही आमच्या शेतकरी म्हणून मी या ठिकाणी इशारा देत आहे। टेल टू हेड असा सर्वत्र नियम असतानाही मुळा थडीचे बंधारे का भरले गेले नाही? 8 दिवसामध्ये मुळा धरणावरील नेवासा तालुक्यातील बंधारे भरले नाही तर आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या घरावरती मोर्चा काढून उपोषणास बसणार असल्याची प्रतिक्रिया अंमळनेर गावाचे सरपंच अच्युत घावटे यांनी दिली आहे। मी अच्युत घावटे, सरपंच अंमळनेर। आज आम्ही शेतकरी वर्ग या ठिकाणी अंमळनेर किटीवर थांबलेलो आहोत। आज जर परिस्थिती बघितली तर अंमळनेर बंधाऱ्यामध्ये 1 थेंब सुद्धा पाणी आलेलं नाही। आमदार मुरकुटे शिवाजीराव कर्डिले यांनी 4 दिवसापूर्वी धरणावर जाऊन बटन दाबलं आणि बटन दाबल्यानंतर बघितलं तर पाणी फक्त राहुरी तालुक्याच्या बंधाऱ्यापर्यंत आलेलं आहे। आमचा बंधारा नेवासा तालुक्यात येतो आणि इथून पुढच्या काळात जर आम्हाला जर पाण्याचा जर निर्णय झाला नाही तर आम्ही मुरकुटेंच्या घरासमोर आंदोलन करणार आहोत। 8 दिवसाचा आज आमच्या बंधाऱ्यात पाणी जर नाही आलं, पूर्ण क्षमतेने जर भरून नाही दिला तर आम्ही सर्व करजगाव, पानेगाव, अंमळनेर इथे शेतकरी वर्ग आमदार मुरकुटे यांच्या घरासमोर जाऊन उपोषणाला। शंकर नाबदे, C24 तास, नेवासा।
आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयामध्ये तालुक्यामधील अपंग व्यक्तींना स्वावलंबन कार्ड देण्यासाठी शुक्रवारी स्वावलंबन कार्ड कॅम्पचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी तालुक्यातील 275 अपंग व्यक्तींच्या स्वावलंबन कार्डचं रजिस्ट्रेशन करण्यात आलंय। शासनानं अपंग व्यक्तींना एकाच ओळखपत्राचा सर्वत्र वापर व्हावा आणि अपंग व्यक्तींना कुठलीही अडचण होऊ नये, तसेच बोगस अपंग लाभार्थी यांना आळा बसावा म्हणून ऑनलाईन स्वावलंबन कार्ड तयार केलंय। हे कार्ड काढण्यासाठी अतिशय कमी प्रमाणामध्ये फी आहे। फक्त 50 रुपयामध्ये कार्डचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं जातं, परंतु बाहेर 300 ते 400 रुपये आकारून अपंग व्यक्तींची लूटमार केली जाते। त्यामुळे अपंग हित विकास आणि पुनर्वसन संघाचे अध्यक्ष दीपक ढोबळे यांच्या वतीनं अपंग बांधवांना स्वावलंबन कार्ड काढण्यासाठी मंचर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये कॅम्पचं आयोजन करण्यात आलं होतं। या कॅम्पमध्ये आंबेगाव तालुक्यातील 275 अपंग व्यक्तींचे स्वावलंबन कार्ड रजिस्ट्रेशन करण्यात आले। कार्यक्रम घेण्यात आलेला आहे तो स्वावलंबन कार्डसाठीचे नाव नोंदणीचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे, ज्यामध्ये की स्वावलंबन कार्ड हे आपल्याला पूर्वीच्या सरकारने आधार कार्ड दिले, त्या पद्धतीने आता आपल्याला केंद्र शासनाने युनिक ID कार्ड म्हणजे स्वावलंबन कार्ड दिलेलं आहे। हे एक स्वावलंबन कार्ड आहे। हे 2 प्रकारचे कार्ड आहेत। याच्यामध्ये एक निळ्या कलरचं आणि एक पिवळ्या कलरचं आहे। निळ्या कलरचं जे कार्ड आहे ते 80% जास्त अपंग आहेत त्यांना निळ्या कलरचं असं कार्ड भेटणार आहे। 80% ज्यांची टक्केवारी कमी आहे त्यांना पिवळ्या कलरचं असं कार्ड भेटणार आहे। म्हणजे 40 ते 80% पिवळं आणि 80च्या पुढच्यांना 90-100% त्यांना निळ्या कलरचं कार्ड भेटणार। आता हे जे कार्ड आहे, आता इतके दिवस आपण काय करत होतो की पूर्ण डॉक्युमेंट जमा, कुठलाही फॉर्म भरताना भरपूर डॉक्युमेंट द्यायचो, परंतु आता शासनाने काय केलं की सर्व डेटा एकत्र केलेला आहे। याच्यामध्ये तुमचं नाव, ॲड्रेस, आधार कार्ड, अपंग सर्टिफिकेट, त्याचप्रमाणे तुमचा ID प्रूफ, ॲड्रेस प्रूफ, मोबाईल नंबर, त्यानंतर तुमचा ईमेल ID, त्याच्यानंतर तुमचं शिक्षण, तुमचा व्यवसाय, रेशनिंग कार्ड कुठल्या प्रकारचं आहे त्या सर्व गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत। आणि याचा उपयोग भविष्यामध्ये आपल्याला बसला, रेल्वेला, विमानाला, टोल नाक्यावरती होणार आहे। म्हणजे हे एक कार्ड दाखवलं की प्रत्येक आपल्याला कुठलेही डॉक्युमेंट द्यायची गरज नाही। आता याचं पुढचं आणि मागचं हे दोन्हीचं झेरॉक्स दिलं आपण की तुम्हाला इतर डॉक्युमेंट द्यायची गरज लागणार नाही। सर्व डेटा याच्यावरती आहे, कारण तुम्हाला एक UDID नंबर येतो आणि जन्मतारीख येते, ते टाकलं की तुमचं सगळं डिटेल्स त्यांना समजून जातं। त्यामुळे हे कार्ड भविष्यामध्ये केंद्र शासनाने आपल्याला दिलेलं आहे आणि हे भविष्यामध्ये आपल्याला कंपल्सरी होणार आहे आणि ते कार्ड काढणं गरजेचं आहे। आता कसं आहे, सध्या तरी अजून ह्याच्यावरती कुठली अजून अंमलबजावणी झालेली नाही। आता सध्या हे जे दाखवतोय मी याचे OC कॉपी आहेत, अजून याचे ओरिजिनल वाटप चालू झाले नाही। आता सध्या फक्त याची नाव नोंदणी चालू आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये 35 जिल्ह्यांपैकी फक्त 27 जिल्ह्यामध्ये याची नाव नोंदणी चालू आहे। अजून 8 जिल्ह्यामध्ये काहीच याचा उपक्रम राबवला जात नाही आणि सध्या जे आहे आपण हे OC कॉपी त्यांना दाखवलेले आहे। अशा प्रकारचे हे OC कॉपी आहे। तर हे स्वावलंबन कार्ड शासनाने जे काही बनवले तर हे एकच कार्ड सर्व ठिकाणी वापरात यावं म्हणून शासनाने एकच कार्ड बनवले, तो उपक्रम राबवलेला आहे। तर हे कार्ड बाहेर काढायचं जर म्हणलं तर सायबर कॅफेमध्ये 300-400 रुपये आकारून अपंगांची पिळवणूक केली जाते। तर शासकीय नाममात्र शुल्क फक्त 26 रुपये। तर हे कार्डचे शासकीय फी घेऊन हे कार्ड आम्ही त्याची नोंदणी करतो। एकच कार्ड STला असो, टोलनाक्यावर असो, रेल्वेला, विमानाला हे एकच कार्ड सर्वत्र चालणार आहे। म्हणजे आता STला जिल्हा परिषद ओळखपत्र सेपरेट देतं, ट्रेनचं काढायचं म्हणलं तर हॉस्पिटलमध्ये जाऊन ट्रेनचं ओळखपत्र घ्यायला लागतं, विमानाला सेपरेट कार्ड आहे। मग हे अनेक कार्ड सांभाळण्यापेक्षा एकच कार्ड सर्वत्र वापरत। अमोल जाधव, C24 तास, मंचर। सामना पेपरमध्ये अजित पवार यांच्याविषयी चुकीची माहिती छापण्यात आली। याच्या निषेधार्थ युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सामना पेपर फाडून जाळून आपला निषेध व्यक्त केलाय। यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। सामना पेपरमध्ये अजित पवार यांच्याविषयी चुकीची माहिती छापलेल्याच्या निषेधार्थ युवक राष्ट्रवादी काँग्रेसनं आंदोलन केलंय। यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सामना पेपर फाडून जाळून त्याचा निषेध व्यक्त केलाय आणि जोरदार घोषणाबाजी केली आहे। तर आता पेपर जाळला, यापुढे सामना पेपरमध्ये अजित पवार यांच्याविषयी चुकीची माहिती छापली तर सामना पेपरचं कार्यालय जाळू असा इशारा युवक राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष राहुल पवार यांनी दिलाय। आज सामना पेपरमध्ये राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांच्याविषयी जो काही मजकूर छापून आला तो अतिशय हीन दर्जाचा असा मजकूर त्याच्यामध्ये दादांच्या विषयी छापलेला आहे। आदरणीय अजितदादांनी जी काही शिवसेनेबद्दलची भूमिका जाहीर केली, जे काही त्यांना दुटप्पी त्यांची भूमिका आहे म्हणून त्यांना गांडुळाची उपमा दिली, त्याचा
या लोकांना इतका राग आला की आदरणीय अजितदादांच्या वरती खूप खालच्या शब्दामध्ये त्यांनी आज टीका केलेली आहे। मला या युवक राष्ट्रवादीच्या आज आम्ही सामना पेपरची येथे होळी करून त्याचा जाहीर निषेध केलेला आहे। आदरणीय अजितदादा हे राज्याचे नेते आहेत। तुम्ही जर दुटप्पी नसाल तर सत्तेच्या विरोधात गेली 2 वर्ष झालं तुम्ही शेतकऱ्यांसाठी आज सत्ता सोडणार, उद्या सत्ता सोडणार अशा वल्गना करता आणि एकीकडे सत्तेला चिकटून बसता। तुमची जी दुटप्पी भूमिका आहे ती फक्त आदरणीय दादांनी मांडली। तुम्हाला त्याचा एवढा पोटशूळ उठला, जर मग तुम्हाला त्याचा एवढा पोटशूळ आहे आणि शेतकऱ्यांचा एवढा कळवळा आहे तर या सत्तेला लात मारून शिवसेना बाहेर का पडत नाही? आता इथून पुढे जर सामनाने अशा प्रकारचं गैरवर्तन दादांच्या बाबतीत केलं तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन युवक राष्ट्रवादी राज्यभरात करेल असा संदेश आम्ही या निमित्तानं देऊ इच्छितो। गणेश चव्हाण, C24 तास, सांगली। या ठिकाणी वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळा वर्तमानात बिनधास्त। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। लग्नामध्ये होणारा अनाठायी खर्च टाळण्यासाठी आणि शेतकरी पित्याला आधार मिळावा यासाठी हरिओम कृषी विकास संस्थेचे अध्यक्ष तथा युवा जिल्हा प्रमुख दिलीप घुगे यांनी पुढाकार घेतलाय। संस्थेच्या वतीने 6 मे रोजी हिंगोली शहरामध्ये सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय। या सोहळ्यास आदित्य ठाकरे यांची उपस्थिती असणार आहे। सद्यस्थितीमध्ये लग्न सोहळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अमाप खर्च केला जातो। अनेक वधूपिता कर्जाचा डोंगर करून आपल्या मुलीच्या लग्नाची तयारी करतात। मात्र हा होणारा अनाठायी खर्च टाळण्यासाठी आणि शेतकरी राजा तथा वधूपित्याला आधार मिळावा यासाठी हरिओम कृषी विकास संस्थेचे अध्यक्ष तथा युवा जिल्हा प्रमुख दिलीप घुगे यांनी पुढाकार घेतलाय। धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली हरिओम कृषी शिक्षण विकास संस्थेच्या वतीनं 6 मे रोजी हिंगोली शहरामधील हनुमान मंदिर खटकाळी इथे सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन युवा सेनेचे जिल्हा प्रमुख दिलीप घुगे यांनी केलंय। या सोहळ्याला युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची उपस्थिती राहणार आहे। विवाह सोहळा कार्यक्रमामध्ये वराढाची व्यवस्था, अन्नदान, कन्यादान, जोडप्यांना संसार उपयोगी साहित्य बरोबरच कपडे, मंगळसूत्र, रोख रक्कम सुद्धा देण्यात येणार आहे। त्यामुळे आता अनेक वधूपित्यांना खर्चापासून दिलासा मिळणार आहे। यामध्ये सहकार्य करणाऱ्या व्यक्तींनी हरिओम कृषी शिक्षण संस्थेशी संपर्क करावा असं आवाहन करण्यात आलंय। त्याचबरोबर या सोहळ्यामध्ये जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष बांगर, युवा सेना प्रमुख दिलीप घुगे यांनी केलंय। प्रथमच हरिओम कृषी शिक्षण संस्था कोतळस व आमच्या हिंगोली येथील धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या युवा सेनेच्या माध्यमातून सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन 101 जोडप्याचं करण्यात आलेलं आहे। त्याप्रसंगी हिंगोली जिल्ह्यामध्ये कधी नव्हे तो एक इतिहासाचे साक्षीदार होण्यासाठी आमच्या हिंगोली जिल्हावासियांनी याच्यामध्ये सर्वांनी जास्तीत जास्त विवाह जोडप्यांची नोंदणी करून सहभाग घेतलाच पाहिजेत। परंतु जे काही जोडपे आमचे यामध्ये सहभाग घेणार आहेत त्या जोडप्यांसाठी आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून त्या वधू व वरांसाठी वधूची चप्पल, वधूचा बूट, वधूचा शालू, वराचा सफारी, वधूचं मणिमंगळसूत्र, वधूचा टोप, आमच्या वराची तुमचं टावेल, टोपी, हे सर्व भांड्याचा सेट हे साहित्य देणारच आहोत। पण यासोबतच आमच्या हिंगोलीवासियांना एक आवाहन करतो की नम्र आवाहन करतो की या कन्यादानाच्या स्वरूपानं जर तुम्हालाही कोणाला या गोरगरीब आणि शेतकऱ्यांच्या मुलींना जर मदत करायची असेल तर निश्चितपणे तुम्ही सगळ्या हाताने त्यांना कन्यादान या स्वरूपानं मदत केली पाहिजे असं मी या ठिकाणी आवाहन करतो। उमेश चक्कर पाटील, C24 तास, हिंगोली। पाथर्डी येथे 13 एप्रिल ते 19 एप्रिल पर्यंत म्हणजे 7 दिवस दिव्य ज्योती जागृती संस्थान पाथर्डीच्या वतीनं गोरक्षण आणि संवर्धनासाठी भव्य दिव्य असे गोकथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय। त्यासाठी भव्य दिव्य सभामंडपाची आणि धर्मध्वजाची महापूजा संपन्न झाली आहे।
पाथर्डी येथे 13 एप्रिल ते 19 एप्रिलपर्यंत म्हणजे 7 दिवस दिव्य ज्योती जागृती संस्थान पाथर्डीच्या वतीनं गोरक्षण आणि संवर्धनासाठी भव्य दिव्य असे गोकथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय। यासाठी भव्य दिव्य सभामंडपाची आणि धर्मध्वजाची उभारणी महापूजा संपन्न झाली आहे। महापूजेचा मान केदारेश्वर कारखान्याचे चेअरमन ॲडव्होकेट प्रताप ढाकणे, सपत्नीक जिल्हा परिषदेचे सदस्य सौ प्रभावती ढाकणे यांना देण्यात आला। दिव्य ज्योती जागृती संस्थानचे सर्वश्री आशुतोष महाराज यांच्या कृपापात्र शिष्या सांगवी सुश्री गरिमा भारतीजी यांच्या सुमधुर आणि ओजस्वी वाणीमधनं कथेचं निरूपण होणार आहे। गीत, संगीत, संकीर्तन, प्रवचन असं या कार्यक्रमाचं स्वरूप आहे। दरम्यान या प्रसंगी केदारेश्वर कारखान्याचे चेअरमन ॲडव्होकेट प्रताप ढाकणे, जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ प्रभावती ढाकणे, नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे, माजी जिल्हा परिषदेचे सदस्य सोमनाथ खेडकर, स्वामी श्री चिदानंदजी, स्वामी श्री अमोघानंदजी, स्वामी श्री निरूपानंदजी, सांध्वी सुश्री स्मिता भारतीजी, सांध्वी सुश्री प्रमया भारतीजी, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे हरिभक्तपारायण अनिल महाराज वाळके, नगरसेवक रमेश गोरे, प्रवीण राजगुरू, महेश बोरुडे, सविता भापकर, चंद्रकांत भापकर, बंडू बोरुडे, विष्णुपंत पवार, अमोल गर्जे, मुकुंद गर्जे, गोसेवक सोमनाथ बंग, उषाताई बडे, मल्टीस्टेटचे चेअरमन अमोल बडे, काकासाहेब भापकर, दत्ता वाघ, सोपान बोरसे, महेंद्र शिरसाट, राजू डागा, सोमनाथ बंग, अशोक दरंदले, अशोक काकडे, गणेश चातुर, राहुल दरंदले, भाऊसाहेब केकान, बाळासाहेब गीते, भाऊसाहेब भडके, नितीन सूर्यवंशी आणि दिव्य ज्योती जागृती परिवार साधक आणि मोठ्या संख्येनं भाविकांची उपस्थिती होती। कथा शुभारंभानिमित्त कथेच्या प्रारंभी मधल्या दिवशी म्हणजे 12 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता पाथर्डी शहरामधनं भव्य दिव्य कलश शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलंय। यावेळी यामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचे आणि सुश्राव्य अशी कथा श्रवण करण्यासाठी उपस्थित राहण्याचं आवाहन दिव्य ज्योती जागृती संस्थानचे सर्वश्री आशुतोष महाराज यांचे कृपापात्र शिष्य स्वामी श्री अमोघानंदाजी यांनी केलाय। दिव्य ज्योती जागृती संस्थांमार्फत राबवण्यात येणारे सामाजिक आणि धार्मिक उपक्रम समाजाला प्रेरणा देणारे आहेत। सर्वोच्च आनंद मिळवण्यासाठी जो तो धडपडतोय। सात्विक जीवन जगण्यासाठी धार्मिक अधिष्ठान महत्त्वाचं आहे। आई आणि गाई यांना जपणारी आणि पूजणारी आपली संस्कृती आहे। भगवान श्रीकृष्णानं गोपालनाचा आदर्श दिला। गोपालनासोबत गोरक्षणाची जबाबदारी आपल्यावरती आहे। दिव्य ज्योती जागृती संस्थान गोपालनाबाबत महत्त्वाची जागृती करत आहे। याचा इतर सामाजिक संघटनांनी आदर्श घ्यायला हवा असे केदारेश्वर कारखान्याचे चेअरमन ॲडव्होकेट प्रताप ढाकणे यांनी सांगितले। या ठिकाणी आपल्या पाथर्डी शहरामध्ये गुरुदेव सर्वश्री आशुतोष महाराजांच्या कृपाशीर्वादाने गेल्या 15-16 वर्षापासून संस्था सामाजिक व आध्यात्मिक कार्यक्षेत्रामध्ये कार्य करत आहे। सामाजिक कार्यामध्ये सर्वात मुख्यत्वाने गोसंरक्षण, गोसंवर्धन या विषयावरती संस्था काम करत आहे। त्यासोबतच स्त्रीभ्रूण हत्या, नशामुक्ती अभियान या सर्व कार्यासोबतच आध्यात्मिक क्षेत्रामध्ये रामकथा, भागवत कथा, हरिकथा, गोकथा या माध्यमाने संस्थान गेल्या 15-16 वर्षापासून या परिसरामध्ये कार्य करत आहे। आणि या कार्यक्रम शृंखलेअंतर्गतच जी सध्याच्या काळामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा गोसंरक्षणाचा आहे, परंतु महत्त्वाचा जेवढा मुद्दा आहे त्याच्यासोबतच बरेचसे असे काही विषय आहेत जी विषय समाजापर्यंत पोहोचण्याची खूप अत्यावश्यकता आहे। कारण गाय सांभाळणं तर प्रत्येकाला वाटतं, परंतु गाय कोण सांभाळावी, गाय कशी सांभाळावी, गायीचं महत्त्व काय पुराणामध्ये, आणि त्या सर्व माहिती आपण एका खूप मोठ्या आयोजनाच्या माध्यमानं करण्याचा संकल्प संस्थेने घेतलेला आहे। आणि येत्या 13 एप्रिल ते 19 एप्रिल या कालावधीमध्ये श्री गोकथा ज्ञानयज्ञ सोहळा आयोजित होता आपल्या पाथर्डी शहरामध्ये। सर्वश्री आशुतोष महाराजांच्या शिष्या कथाव्यास सुश्री गरिमा भारतीजी यांच्या माध्यमाने सर्व पुराण आणि वेद उपनिषदाच्या आधारावरती आपल्या गायीचं महत्त्व काय आहे आणि त्या गायीच्या मार्फत जो मुख्य मुद्दा आहे की समाजामध्ये, कारण कोणतेही शास्त्र ग्रंथ की आपल्या संस्कृतीमध्ये लावलेली ही जी परंपरा आहे गोसंरक्षणाची, गोरक्षणाची किंवा गोपूजेची, याच्या मागे सर्वात मुख्य उद्देश आहे की मनुष्य अंतर्मुख व्हावा आणि समाजामध्ये, संसारामध्ये सुख, शांती आणि समृद्धी प्राप्त करून घ्यावं। कामधेनू गोशाळेअंतर्गतच आपल्या या ठिकाणी पाथर्डी शहरामध्ये आपण एक छोटीशी गोशाळा
चालवत आहोत. कामधेनू गोशाळेचा खूप मोठा उद्देश आहे की समाजामध्ये जी सगळ्यात मोठी भ्रांती आहे की गावरान गाय, आपली देशी गाय दूध देत नाही, तर ते जो हा ठप्पा आहे हा मोडून काढण्यासाठी कामधेनू गोशाळा काम करत आहे संपूर्ण भारतामध्ये. आणि या ठिकाणी आपण पुढील काळामध्ये आता सुरुवात आहे आपली या कामधेनू गोशाळेची, ज्या अंतर्गत आपण हे कथा घेत आहोत. तर हळूहळू या समाजामध्ये, आसपासच्या परिसरामध्ये चांगल्या गायी आपण लोकांना देणं किंवा चांगल्या गायीचा प्रचार करणं, संस्थान गुरुदेव आशुतोष महाराजांच्या कृपेने कामधेनू गोशाळेच्या माध्यमाने समाजामध्ये हे याच्याविषयी जनजागृती करण्याचं काम करत आहे. त्याच्या संकल्पनेअंतर्गतच हे खूप मोठं आयोजन आपल्या पाथर्डी शहरामध्ये होत आहे. आणि या कथेमध्ये 13 एप्रिल ते 19 एप्रिल या कालावधीमध्ये जी कथा होत आहे पाथर्डी शहरामध्ये, तर यामध्ये जास्तीत जास्त संख्येमध्ये सर्व आबाल वृद्ध सर्वांनी, म्हणजे प्रत्येक वयोगटामधील सर्वांना श्रवण करण्याची कथा आहे. कारण त्यामध्ये कथेसोबत की आपल्या जीवनामध्ये कसं आपण सुख, शांती आणि समृद्धी प्राप्त करू शकतो, प्रत्येक वर्तमानकालीन समस्येचे समाधान हे गोकथेमध्ये यातून. दौंड तालुक्यातील बोरीबेल येथील अवैध धंदे, अवैध वाळू उपसा, वनविभागाचा गलथान कारभार अशा अनेक मुद्द्यांवरून 5 दिवसांपासून संदीप लगड यांचं आमरण उपोषण सुरू आहे. मात्र एकही जबाबदार अधिकारी या उपोषणाकडे फिरकला नाहीये. दौंड तालुक्यातील बोरीबेल येथे अवैध धंदे, अवैध वाळू उपसा, वनविभागाचा गलथान कारभार असे अनेक मुद्द्यांवरून संदीप लगड यांचं आमरण उपोषण सुरू आहे. तर उपोषणाचा 5वा दिवस उजडला आहे. मात्र तरी देखील एकही जबाबदार अधिकारी या उपोषणाकडे फिरकला नाहीये. ही चिंताजनक बाब आहे. नेमक्या संदीप लगड यांच्या मागण्या काय आहेत ते पाहूयात. दौंड तालुक्यातील मौजे राजेगाव या ठिकाणी वृक्षारोपण न करता बिलं काढल्यानंतर योग्य चौकशी न केल्यामुळे चौकशी अधिकाऱ्यांवरती आणि संबंधित अधिकाऱ्यांवरती चौकशी करून गुन्हे दाखल करावे. बोरीबेल गावामधील अवैध दारू, मटका, जुगार, गुटखा, अवैध सावकारकी असे अवैध धंदे बंद करावेत. दौंड तालुक्यामधील अवैध वाळू माफियांवरती कठोर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात यावे. खाजगी सावकारांची सखोल चौकशी करून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून शेतकऱ्यांच्या जमिनी परत कराव्यात. पुणे जिल्ह्यामधील पुनर्वसन शेरा कमी करून शेतकऱ्यांना जमिनी परत कराव्यात. या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही असा पवित्रा संदीप लगड यांनी घेतलाय. दरम्यान याचा अधिक आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुशांत जगताप यांनी. दौंड तालुक्यामध्ये बोरीबेल गावामध्ये 5 दिवसापासून आमरण उपोषण सुरू आहे. आपल्या समोर संदीप लगड आहेत. नेमक्या संदीप लगड यांच्या काय मागण्या आहेत ते जाणून घेऊयात. नेमक्या तुमच्या काय मागण्या आहेत? आमच्या प्रमुख मागण्या अशा आहे, बोरबेल गावामधील जेवढे अवैध धंदे चाललेले आहेत ते बंद झाले पाहिजेत, पहिली मागणी आहे. आणि दुसरी मागणी अशी आहे, दौंड तालुक्यातील मौजे राजेगावमध्ये कोट्यावधी रुपयाचा जो वृक्षारोपण न करता जे पैसे काढलेले आहेत आणि ती चौकशी बसवलेली आहे आणि योग्य चौकशी न केल्यामुळं चौकशी अधिकारी व संबंध अधिकाऱ्यावर चौकशी करून गुन्हा दाखल झाले पाहिजे. तिसरा आमचा असा मुद्दा आहे, दौंड तालुक्यामध्ये अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणामध्ये चालला आहे आणि ते कुठंतरी थांबला पाहिजे. आणि 5वा मुद्दा आमचा असा आहे की जे अवैध वाळू उपसा करणारे कमीत कमी पूर्व भागामध्ये 150 लोक वाळू माफी आहेत, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. अशा आमच्या ह्या प्रमुख मागण्या आहेत. स्टार्ट. 5 दिवस उलटूनही या आमरण उपोषणा ठिकाणी एकही शासकीय अधिकारी या ठिकाणी आलेला नाही. ही एक चिंताजनक बाब आहे. याकडे प्रशासनानं काळजीपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुशांत जगताप, दौंड, बोरीबेल. सुशांत जगताप, C24 तास, दौंड. या ठिकाणी वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळा वर्तमानात बिनधास्त. आपल्या मुलांचं फ्युचर ब्राईट असावं असं प्रत्येक पालकाला वाटतं. उत्तम शिक्षण हा पालकांसाठी चिंतेचाच विषय. बट डोंट वरी,
आता आपल्या मुलांच्या एक्सलंट एज्युकेशनसाठी धावपळ नको. राहुरी तालुक्यातील एकमेव CBSE मान्यता प्राप्त शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय म्हणजेच प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेचं श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. शाळेची वैशिष्ट्ये: CBSE एफिलिएटेड स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. इयत्ता 10वीची 100% निकालाची परंपरा. डिजिटल क्लासरूम्स. पालक शिक्षक सुसंवादासाठी मोबाईल ॲप्स. सुसज्ज सर्व सुविधांनी युक्त संगणक कक्ष. स्वच्छ प्रशस्त आणि सुंदर इमारत. उच्च शिक्षित शिक्षक वृंद. मुलांना राहण्याची उत्तम सोय. ज्युनियर कॉलेजसाठी JEE नीट MSCET या महत्त्वपूर्ण परीक्षांची तयारी. अत्यल्प फी आणि दर्जेदार शिक्षण. उत्तम आणि आरोग्यदायी वातावरण. प्रशस्त विज्ञान प्रयोगशाळा विषयांनुसार उपलब्ध. मुला मुलींसाठी स्वतंत्र स्टडी रूम्स उपलब्ध. क्रॅश कोर्सेसची तयारी करण्यासाठी अनुभवी प्राध्यापक वर्ग. नगर जिल्ह्यामधील कानाकोपऱ्यामधनं विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी सुरक्षित बस सुविधा अटेंडंटसह उपलब्ध. 6 एकरचा भव्य कॅम्पस. पूर्णपणे डिजिटल शाळा म्हणजेच प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेचे श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. शाळेचा पत्ता: श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, गणेगाव, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. कॉन्टॅक्ट नंबर: ऑफिस 7219876294. प्रिन्सिपल 8308730444 and secretary 9689682123. शैक्षणिक वर्ष 2018-19 साठी KG ते इयत्ता 8वी आणि 11वी विज्ञानसाठी प्रवेश सुरू. मग विचार कसला करताय? आजच आपल्या पाल्याचे ॲडमिशन बुक करा. एक्सलंट एज्युकेशन डेव्हलप युअर चिल्ड्रन्स ब्राईट फ्युचर. स्वर्गीय माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्या चंचला कोंद्रे यांच्या निधनानं रिक्त झालेल्या मुंडवा मगरपट्टा सिटी प्रभाग क्रमांक 22 क या जागेसाठी मतदान संपन्न झालंय. स्वर्गीय माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्या चंचला कोंद्रे यांच्या निधनानं रिक्त झालेल्या मुंडवा मगरपट्टा सिटी प्रभाग क्रमांक 22 क या जागेसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. कोंद्रे यांचे 18 डिसेंबर 2017 रोजी हृदयविकारच्या झटक्याने निधन झालं होतं. त्यानंतर नियमांप्रमाणे 6 महिन्यांच्या आतमध्ये पोटनिवडणूक होणं आवश्यक असतं. त्यानुसार मतदान आज होत आहे. राष्ट्रवादीकडनं दिवंगत कोंद्रे यांच्या जाऊबाई पूजा कोंद्रे या रिंगणामध्ये असून त्यांच्यासमोर भाजपच्या सुकन्या गायकवाड आणि शिवसेनेच्या मोनिका तुपे रिंगणामध्ये आहेत. कोंद्रे यांच्या घरामधील व्यक्ती निवडणूक लढवणार असेल तर उमेदवार देणार नाही असे मनसेनं पूर्वीच जाहीर केलं होतं. त्यामुळे ही लढत तिरंगी होतीये. मुंडवा मगरपट्टा सिटी माळवाडी आकाशवाणी 15 नंबर लक्ष्मी कॉलनी असा भाग असलेल्या या प्रभागामध्ये पुरुष 29,278 आणि 26,436 महिला असे एकूण 55,714 मतदार आहेत. दुपारी 12 पर्यंत संपूर्ण प्रभागामध्ये मिळून 25% मतदान झालंय. दरम्यान संध्याकाळपर्यंत हा आकडा 60% पुढे जाईल असा अंदाज वर्तवला जातोय. नाही ताईंनी बरेच कामं केलेत लोकांची आणि त्यांच्याच रूपात मीही कंटिन्यू ते करणार आहे. अर्धवट राहिली स्वप्न कामं त्यांची आणि पीपल सगळे चांगले रिस्पॉन्स करत आहेत आणि ह्या प्रभाग नंबर 22 मधला विजय निश्चित आहे आणि झालेला आहे. परिवर्तन करण्याचं नागरिकांनी निश्चितच केलेलं आहे. एक चांगल्या पद्धतीचं वातावरण असल्यामुळे निश्चितच मतदानाचा टक्काही मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पाहायला मिळतोय. आपल्या सर्वांनी जे काही आम्ही प्रचारामध्ये जो काही प्रतिसाद आम्हाला नागरिकांनी दिला आहे त्याचेच एक पोचपावती देण्यासाठी नागरिक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मनापासून मी आभार मानते. असाच प्रतिसाद येत्या काळामध्ये आपल्याला मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करते. मोनिका सुनील तुपे, प्रभाग क्रमांक 22 क मधलं अधिकृत उमेदवार शिवसेना उमेदवारी मिळाली लढत आहे. तर मला एकच सांगायचं आहे की मला प्रचारात आणि आज सकाळपासून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तर निश्चितच मला विजय मिळेल ही माझी विश्वास आहे. तुकाराम गोडसे, C24 तास, हडपसर.
बारामती तालुक्यातील मुर्टी या गावामध्ये सध्या किरकोळ कारणावरून जातीय तेढ निर्माण होण्याची स्थिती निर्माण झाली आहे। 2 गटांमधील जमाव आमनेसामने आले, मात्र घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि मोठा अनर्थ टळलाय। बारामती तालुक्यातील मुर्टी या गावामध्ये सध्या किरकोळ कारणावरून जातीय तेढ निर्माण होण्याची स्थिती निर्माण झाली आहे। 5 एप्रिल गुरुवारी दुपारी या वादाला सुरुवात झाली। गावामधील 3 समाजामध्ये सध्या हा तिढा निर्माण झालाय। किराणा दुकानामधील किरकोळ उधारीच्या कारणावरून वादाला सुरुवात झाली। यानंतर एका गटामधील लोक तक्रार करण्यासाठी पोलिसांकडे गेले। दरम्यान तक्रारकर्ते यांनीच व्यावसायिक दुकानदाराला मारहाण केल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे। या वादामध्ये 1 जण गंभीर जखमी आहे। जखमीवरती पुणे येथील दवाखान्यामध्ये उपचार सुरू आहेत। गुरुवार रात्री 9 वाजेच्या दरम्यान 100 ते 150 तरुण वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यामध्ये कारवाईच्या मागणीसाठी बसून होते, परंतु पोलीस अधिकाऱ्यांनी शुक्रवारी याबाबत निर्णय घेण्याचं आश्वासन देऊन जमावाला परत पाठवलं। शुक्रवारी सकाळी 8:30 वाजण्याच्या दरम्यान सर्वजण गावामध्ये जमल्यानंतर एकत्रितपणे वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यामध्ये जाण्याचं नियोजित होतं। या दरम्यान दुसऱ्या गटामधील काही तरुण लाठ्या काट्या घेऊन समोरून येत असल्याचं दिसलं, त्यामुळे काही ग्रामस्थ संतप्त झाले। दरम्यान हा वाद अधिक वाढू नये यासाठी काही ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती कळवली। मात्र आदर्श संसद ग्राम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुर्टी या गावामध्ये जातीय तेढ निर्माण झाल्यामुळे जाणत्या लोकांनी आता चिंता व्यक्त केली आहे। मुर्टी गावामधील व्यावसायिक दुकानदार आणि ग्रामस्थ यांनी स्वयंस्फूर्तीनं संपूर्ण व्यवसाय बंद ठेवून अत्याचार झालेल्या घटनेचा निषेध केलाय। दरम्यान दुपारपर्यंत याबाबत कुठलाही ठोस निर्णय घेण्यात आला नव्हता। गावामधील किराणा दुकानदार यास मारहाण केली या घटनेचे गावामध्ये आणि परिसरामध्ये तीव्र पडसाद उमटत आहेत। या प्रकरणी पोलीस आता नेमकी कुठली भूमिका घेत आहेत याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय। मनोहर तावरे, C24 तास, बारामती। पाथर्डी शहरामधील श्री स्वामी समर्थ बालविद्या मंदिर शाळेच्या 12 विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय मंथन प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये विशेष गुणवत्ता यादीमध्ये येण्याचा मान पटकावलाय, त्यामुळे या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आलाय। पाथर्डी शहरामधील श्री स्वामी समर्थ बालविद्या मंदिर शाळेच्या 12 विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय मंथन प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये गुणवत्ता प्राप्त करून गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवलंय। राज्यस्तरीय मंथन प्रज्ञाशोध परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झालाय। या परीक्षेमध्ये विद्यालयामधील तब्बल 12 विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीमध्ये येण्याचा मान पटकावलाय। याबद्दल संस्थेचे अध्यक्ष दिलीप शेठ भांडकर आणि मुख्याध्यापक एकनाथ ढोले यांच्यासह शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा गौरव केलाय। इयत्ता 3री मधील अमृता शेळके तालुक्यामध्ये 3री तर प्राजक्ता शेळके ही तालुक्यामध्ये 5वी आली आहे। समीरा सय्यद ही तालुक्यामध्ये 7वी, सोहम येळाई हा तालुक्यामध्ये 8वा आलाय। इयत्ता 4थी मधील तन्वी चव्हाण ही तालुक्यामध्ये प्रथम आले असून तुषार तुवर हा तालुक्यामध्ये 2रा आणि विनय शिरसाट तालुक्यामध्ये 5वा तसेच रेवा देशमुख तालुक्यामध्ये 6वी तसेच अभिजित वाघ तालुक्यामध्ये 8वा आलाय। प्रज्ञा पालवे ही तालुक्यामध्ये 8वी आली असून आयुष लांडे हा तालुक्यामध्ये 9वा आलाय। इयत्ता 6वी मधील अनुज्ञ वराडे तालुक्यामध्ये प्रथम आलाय। तसेच डॉक्टर हेगडेवार प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये इयत्ता 4थीची तन्वी चव्हाण जिल्ह्यामध्ये 12वी आली आहे। रेवा देशमुख जिल्ह्यामध्ये 16वी तसेच प्रज्ञा पालवे ही जिल्ह्यामध्ये 17वी आणि तुषार तुवर जिल्ह्यामध्ये 18वा तसेच ऋतुराज शिरसाट जिल्ह्यामध्ये 20वा, अदिती फासे ही जिल्ह्यामध्ये 21वी आली आहे। चला खेळूया उपक्रमाअंतर्गत नाशिक विभागीय पातळीवरती विभागामध्ये तायक्वांदो या स्पर्धेमध्ये जितेश्री डमाळे हिने प्रथम क्रमांक पटकावलाय। यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव संस्थेचे अध्यक्ष दिलीप शेठजी भांडकर, शाळेचे मुख्याध्यापक एकनाथ ढोले समवेत शाळेचे सहशिक्षक सोनाली सोनवणे, प्रवीणा गोल्हार, अनिता कानडे, सुधीर पगारे, स्मिता चिंतामणी, प्रसाद मरकड, आत्माराम साबळे, बंडू गाडेकर, सूरज आव्हाड, मनीषा बोरुडे, सोनाली सराफ, वैशाली घायाळ यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव झालाय। यावेळी बोलताना शाळेचे मुख्याध्यापक एकनाथ ढोले यांनी अधिक माहिती दिली आहे। शैक्षणिक वर्ष 2017-18 या शैक्षणिक वर्षामध्ये वर्षभर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा शाळेमध्ये घेतल्या जातात। त्या स्पर्धा परीक्षेला प्रत्येक वर्गातून भरपूर मुलं बसतात। केवळ बसत नाहीत तर त्यामध्ये घवघवीत यश असं संपादन करतात। नुकत्याच झालेल्या मंथन प्रज्ञाशोध परीक्षा, हेडगेवार प्रज्ञाशोध परीक्षा, RTSC,
त्याचबरोबर सायन्स ऑलिम्पियाड या वेगवेगळ्या स्पर्धामध्ये मुलांनी जिल्हा पातळीवर, राज्य पातळीवर आणि त्याचबरोबर तालुका पातळीवर घवघवीत यश संपादन केलेलं आहे. त्याचबरोबर चला खेळूया या स्पर्धेमध्ये इयत्ता 3रीची यशस्वी डमाळे हिनं विभागीय पातळीवर सुवर्णपदक मिळवलं आहे. आणि मंथन प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये पाथर्डी तालुक्यातून सर्वाधिक 12 विद्यार्थी या गुणवत्ता यादीत येण्याचं मुलांनी शाळेच्या शिरपेच्या एक तुरा रोवला आहे. हिडगावर प्रज्ञाशोध परीक्षेमध्येही शाळेचे जिल्हा गुणवत्ता यादीत मुलं चमकलेले आहेत. त्याचबरोबर RTSC परीक्षेमध्येही या सर्व विद्यार्थ्यांचं नुकतं आजच आपण सत्कार केलेला आहे. त्या सर्व गुणवंतांचा शाळेच्या या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मुलांच्या भविष्यातील वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेला त्यांना सामोरे जावं लागणार आहे, त्याची एक पूर्वतयारी म्हणून आपण या सगळ्या स्पर्धा परीक्षा आयोजित करत असतो. या स्पर्धा परीक्षेची तयारी घेण्यासाठी माझे सर्व शिक्षक नेहमीच जादा तास असतील, विविध माध्यमातून स्पर्धा परीक्षेच्या सर्व परीक्षा असतील या माध्यमातून त्यांची तयारी घेत असतात आणि या तयारीचं फलित म्हणून हे सगळे मुलं तालुका, जिल्हा आणि राज्य गुणवत्ता यादीत येतात. हे सर्व श्रेय माझ्या संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री दिलीप शेटजी भानकर, माझे सर्व शिक्षक या सगळ्यांचं हे सगळं श्रेय आहे आणि त्या माध्यमातून शाळा दिवसेंदिवस प्रगतीच्या शिखरावर जात आहे. ही सगळी सेवा आम्ही स्वामी समर्थ चरणी अर्पण करतो आणि यशस्वी विद्यार्थ्यांचं मी मनापासून सगळ्या शिक्षकांच्या वतीनं खूप खूप अभिनंदन करतो. संजीव कुटे, C24 तास, पाथर्डी. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. शिरूर तालुक्यातील कवठेमाई गावामध्ये घरगुती वादावरून मुलानं केला आपल्या वडिलांचा खून, आरोपी पोलिसांच्या ताब्यात. मुळा धरणामधनं नदीपात्रामध्ये पाणी सोडणं थांबवल्यामुळे बंधारे पूर्णपणे कोरडे, नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली नाराजी व्यक्त. हरिओम कृषी विकास संस्थेचे अध्यक्ष तथा युवा जिल्हा प्रमुख दिलीप घुगे यांच्या पुढाकारानं सामूहिक विवाह सोहळ्याचं करण्यात आलं आयोजन. सोहळ्यास आदित्य ठाकरे यांची असणारे उपस्थिती. आणि मुंडवा मगरपट्टा सिटी प्रभाग क्रमांक 22 क या जागेसाठी मतदान सुरू, चुरशीची होणारे तिरंगी लढत. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगावर तमाणात बिनधास्त.